नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल. विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. आता सविस्तर बातम्या. जालना शहरातील मिया साहेब दर्गा परिसरामध्ये एका 25 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. ही घटना सोमवारी रात्री घडली असून गेल्या 10 दिवसांमध्ये जालना जिल्ह्यामध्ये ही तिसरी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा होताना देखील दिसत आहे. जालना शहरातील मिया साहेब दर्गा परिसरामध्ये एका 25 वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आलाय. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. शेख समीर शेख जमील असे मयताचे नाव आहे. शेख समीर हा तरुण जेवण करून घराबाहेर आला होता. त्याचवेळी एकाने त्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार केले. त्याला नागरिकांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयाच्या आवारात नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या घटनेने शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून गेले 10 दिवसांमध्ये जालना शहरामध्ये ही तिसरी हत्या असल्याचं सांगण्यात येत आहे. आज दिनांक 8/7/2024 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या दरम्यान समीर जमीर शेख या युवकाचा मियासाद दर्गा परिसरामध्ये 3 आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून खून केलेला आहे अशी माहिती मिळालेली आहे. मयताला घाटी रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी मयत घोषित केलेला आहे. त्यांचे भाऊ शफीक जमीर शेख यांच्या फिर्यादीवरून शेख खुसरो, शेख नईम आणि पप्पी या 3 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कदीम पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. आरोपीच्या शोधाकरता आम्ही पथक रवाना केलेले आहेत. लवकरच आरोपींना आम्ही अटक करू. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची 12 जुलै रोजी जालना शहरामध्ये रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीबाबत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून आज पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी रॅली मार्गाचा आढावा घेतलाय. मनोज जरांगे हे सध्या मराठवाड्यामध्ये शांतता रॅली दौऱ्यावर आहेत. त्यांची 12 जुलै रोजी जालना शहरात शांतता रॅली निघणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात असलेल्या मोतीबाग ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीसाठी जमणाऱ्या गर्दीची शक्यता लक्षात घेता आज पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संयोजकांसह रॅली मार्गाचा आढावा घेतला. यासह पार्किंग व्यवस्था आणि पोलीस बंदोबस्ताचा देखील आढावा घेतला. पाहणी वगैरे केली आज आपण. 12 तारखेला शांतता रॅली आहे आरक्षणासंदर्भात, मराठा आरक्षणासंबंधात श्री जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. आणि तिचा रूट जो आहे छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोतीबाग ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मार्ग राहणार आहे.
आम्ही संयोजकांबरोबर आज त्या मार्गाची पाहणी केलेली आहे। पार्किंगची व्यवस्था कुठे करायची आहे त्याबद्दलही आम्ही नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या जनतेची गैरसोय होऊ नये अशा दृष्टीने पार्किंग आणि रॅलीची सुरुवात आणि शेवट असं निश्चित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर मार्गावर 3 ते 4 ठिकाणी आपण मोबाईल टॉयलेट्स पण ठेवणार आहोत येणाऱ्या महिला आणि जी मंडळी आहेत पुरुष मंडळी त्यांच्या सोयीकरता। आणि एकूणच त्याचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे। कालही एक आमची बैठक झाली होती, आज प्रत्यक्षात फील्डवर आम्ही त्याचं मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे। अजून या सर्व गोष्टी आहेत प्रायमरी स्तरावर आहेत। आम्ही आज संध्याकाळपर्यंत किंवा हार्डली उद्यापर्यंत या गोष्टी सर्व फायनल करणार आहोत। आणि ही रॅली कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता गडबड गोंधळ न होता अगदी शांततेत कशी संपन्न होईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत। पोलीस बंदोबस्तही आम्ही जिल्ह्यातून मागवणार आहोत। मोठ्या प्रमाणावर आम्ही पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवणार आहोत। त्याचंही नियोजन आमचं सुरू आहे स्वतंत्रपणे। वाहतुकीचं नियमन आणि वाहतुकीची व्यवस्थेमधले बदल आणि पार्किंग हा फोकस पॉईंट राहणार आहे आमच्या बंदोबस्ताचा आणि त्या दृष्टीने आमचं नियोजन सुरू आहे। धन्यवाद। जालना शहरातील नवीन मोंढा परिसरामध्ये एका दुचाकीला भरधाव छोटा हत्तीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झालेत। या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहे, पाहूयात। जालना शहरातील नवीन मोठा परिसरामध्ये आज एका भरधाव छोटा हत्ती वाहनाने दुचाकीला धडक दिली आहे। या अपघातात मजरेवाडी येथील 2 तरुण गंभीर जखमी झालेत। अपघातानंतर या दोन्ही तरुणांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। शोएब वाहेद परसुवाले आणि जमीर कादर परसुवाले अशी जखमी तरुणांची नावे आहेत। दरम्यान या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। अपघात कशा प्रकारे घडला हे देखील समोर आलंय। नवीन मोंढा परिसरातील चौकामध्ये गतिरोधक नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत। त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे। आज दुपारी देखील दुचाकी आणि छोटा हत्ती यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाले। त्यामुळे आता प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मागणी आता येथील व्यापाऱ्यांनी केली आहे, पाहूयात। मेरा कहना ये है बाजार समिति से सच्चू साहब से हमारे कि जो नवीन मोंढा जो बाजार सर्कुल है यहाँ पर ये सीजन के अंदर शेतकरी वो व्यापारी वो कामगार वो लाभार्थी यहाँ हजारों लोगों की आना जाना है। अब यहाँ पर वाहतुकी की भी इतनी वो हो गई यहाँ पर कि यहाँ पर समझ में नहीं आता कि कौन सा वाहतुक किधर से आएगा और क्या आएगा। अब यहाँ पर मार्केट कमेटी के अंदर तो इतने चौक हो गए मोंढे के अंदर कि चौकों के अंदर एक्सीडेंट होते। मेरा बाजार समिति से ये कहना है कि हर चौक के ऊपर कभी सच्चू साहब ने ब्रेकर बनाए तो यहाँ लोगों के लिए ये घटना नहीं घड़ेंगी। आज जो ये घटना घड़ी यही कारण घड़ी कि इसमें पिकअप वाला इतनी स्पीड से जा रहा था जैसा बाहर को हाईवे पे से जा रहा। मार्केट कमेटी में इतनी स्पीड से गाड़ी चला नहीं सकते। इन्होंने कभी ब्रेकर डाले तो इसमें पब्लिक के लिए इसमें आसान होगा और ऐसा आगे से कोई हादसा नहीं होगा। मैं शेख शमशुद्दीन असंगठित कामगार काँग्रेस जिल्हा अध्यक्ष जालना। आता ही जी दुर्घटना झाली काय सांगाल? माझं नाव सचिन करवा। ही जी दुर्घटना झाली अशा ह्या जे चौक आहेत मोंढ्यात अशा चौकात स्पीड ब्रेकर असणं खूप जरुरी आहे की दोन्हीकडून जे वाहन येते त्यांचे स्पीड कंट्रोल होईल आणि पुढे असे अपघात होणार नाही। यांनी मार्केट कमिटीने पण याकडे लक्ष द्यावे। आणि हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा एमसीएन न्यूज। नमस्कार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य
आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना। प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी। शाळेची वैशिष्ट्ये CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर, अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा। आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना, जालना। संपर्क 9623493999 किंवा 9730541111। शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात। देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना। शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचे आयोजन।
देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र. संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा. संगणकीकृत ग्रंथालय. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना. कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय. इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम,
शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाममात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना। संपर्क 9021888816। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेच्या नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953।